उद्या वडूज येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात दुर्दैवी दुःख निधन झाले. या धुरंधर नेतृत्वाच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता वडूज येथील श्री सिद्धिविनायक मंदिर, बाजार पटांगण येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा युवकचे अध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी वडूज येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष प्रदीपजी विधाते, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा सरचिटणीस विकल्प शेठ शहा, खटाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार, वडूज भाजप शहराध्यक्ष प्रदीपजी शेटे, ज्येष्ठ नेत्या श्रीमती शशिकला देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे डॉक्टर प्रशांत गोडसे, राष्ट्रीय काँग्रेसचे परेशजी जाधव, उबाटा सेनेचे माजी तालुकाध्यक्ष शहाजीराजे गोडसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे, माजी आमदार प्रभाकर घारगे यांचे शिवसहाय्यक वैभवजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बैठकीत खटाव तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नेते मंडळी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर खटाव तालुक्यातील सर्व ग्रामस्थ मंडळींनीही या शोकसभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. VK न्यूज नेटवर्क वडूज, संपादक विक्रमसिंह तात्यासाहेब काळे, वडूज. आमच्यासारखे कार्यकर्ते दादांच्या बरोबर काम करत असतात. जो एक एक प्रसंग डोळ्यासमोरून जातो तो प्रसंग कधीही न संपणार आहे किंवा असं वाटतं की अजून दादा आपल्या. तर मी प्रथमतः त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले सर्व पत्रकार, खटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप विधाते, भाजपा पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस विकल्प शहा, भाजपचे वडूचे शहराध्यक्ष प्रदीप शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रशांत गोडसे, शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष शहाजीराजे, कोल्हापूर न्यू कॉलेजचे प्राचार्य CR गोडसे सर, काँग्रेस पक्षाच्या वतीने ते उपस्थित असलेले परेशजी जाधव, मार्केट कमिटीचे सभापती दत्ता पवार आणि संचालक सुनील फडतरे, या सर्वांचं या पत्रकार परिषदेच्या वतीनं स्वागत करतो. बळ देणारा, विकासाभिमुख दृष्टिकोन असणारा आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण जनतेशी नाळ जोडणारा हा नेता आपल्यातून हरपला आणि निश्चितच या तालुक्याचे फार मोठ्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे. अशा या नेत्याला खटाव तालुक्याच्या वतीनं, सर्व पक्षीयांच्या वतीनं आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचं आपण आयोजन करावं अशी चर्चा झाली आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. तुमचं मी याकडे स्वागत करतो. दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या सकाळी 10 वाजता वडूज बाजार पटांगण या ठिकाणी सर्व पक्षीयांच्या वतीनं, तमाम खटाव तालुकावासियांच्या वतीनं शोकसभेचं आयोजन केलेलं आहे. तर मी तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी निमंत्रित करतोयच, परंतु तुम्हा सर्वांच्या माध्यमातून, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, सर्वांच्या माध्यमातून या जनतेला मी आवाहन करतो, सर्व पक्षांच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करतो की या शोकसभेला आपण बहुसंख्येनं उपस्थित राहून खऱ्या अर्थानं तालुक्यासाठी जे दादांनी केलंय त्यांना आपण आदरांजली वाहूया आणि त्यांचा आचार विचार पुढे नेण्यासाठी, नव्या पिढीला दिशा देण्यासाठी आपण उद्या
बहुसंख्येनं उडूस बाजार पटांगणावर उपस्थित राहावं अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व तालुकावासियांना विनंती करतो. या मोठ्या नेत्याला, आपल्या नेत्याला सर्व पक्षीय मिळून वडूज या ठिकाणी बाजार पटांगणी या ठिकाणी सकाळी 10 वाजता आपण शोकसभेचे नियोजन केलं आहे. सर्वच पक्षांनी नियोजन केलेलं आहे. तर यामध्ये सर्वांनी सामील होण्याचं आवाहन आम्ही या ठिकाणी करत आहोत. आज या ठिकाणी सर्वच पत्रकार मंडळी उपस्थित आहेत आणि सर्वच पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. हा नेता जो होता तो हा कुठल्या एका पक्षाचा होता असं नाही. पक्ष जरी राष्ट्रवादी जरी असला तरी काम घेऊन जाणाऱ्या माणसाला तो कधी पक्ष विचारत नव्हता. त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याचं काम करून त्याला आनंदाने पाठवत होता. अशा नेत्याकरता आपण उद्या सर्वांनी एकत्र जमून शोकसभेचं नियोजन केलंय आणि आपण पुन्हा एकदा मी सर्वांना सांगतो की सर्वांनी या कार्यक्रमाला हजर राहावे. आणि या निमित्ताने मी आज या ठिकाणी आपल्या दादांनाही माझ्यातर्फे, भारतीय जनता पार्टीतर्फे, सकल शाळा कुटुंबियातर्फे या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आहे की महाराष्ट्र अतिशय शोकग्रस्त आहे आणि दादांमुळं महाराष्ट्राचं एक सर्वात अपरिमित असं नुकसान असं होणार आहे की जे बजेटची कन्सेप्ट होते, कुठल्या ग्रामीण भागाला जे बजेट द्यायचं आहे, जे अर्थसंकल्पात तरतूद करायची आहे, ही हक्कानं आपल्या भागातील सर्वपक्षीय नेते, काँग्रेसचे असो, राष्ट्रवादीचे असो, भाजपचे असो, शिवसेनेचे असो, ही सर्वजण हक्कानं ते दादांकडे जाऊन सांगायचे की दादा आमचं हे करायचंय, दादा आमचं हे करायचंय. दादाच्या काटेवाडीतल्या ग्रामपंचायत सदस्याची शिवसेनेचा ग्रामपंचायत सदस्य आहे, त्याला सुद्धा दादांनी त्यामध्ये सामावून घेतलं होतं. आणि त्या काटेवाडीच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा दादांनी 7 पैकी 2 जागा त्या विरोधी पक्षाला त्यांना घेऊन आपण एकत्र काम करूया, गावाच्या विकासासाठी काम करूया, ही अशा प्रकारचा दादा परत महाराष्ट्रात होणे नाही. आणि खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा दादा का म्हणते ती की दादाची मती सगळे बघितल्यानंतर आपोआप डोळ्यातनं पाणी येतंय. आपण उद्या सकाळी आपण बाजार पटांगणामध्ये सर्वजण एकत्र येऊया आणि सर्वपक्षीय आपण दादांना आपण श्रद्धांजली वाहूया. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी आणि आमच्या मित्रमंडळातर्फे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा म्हणजे विनंती करतो की उद्या आपण सर्वजण एकत्र जमून आपल्या ह्या महान नेत्यास उद्या श्रद्धांजलीसाठी एकत्र जमूया. आम्हाला ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थानं एक आधारस्तंभ हरपला अशी हुरहुर प्रत्येकाला वाटायला लागले. अजूनही लोकांच्यात विश्वास वाटणार की दादा आपल्यातले नाहीशी झाले म्हणून. काल विमान अपघात झाल्यानंतर घटनास्थळी बघितलं तर दादांच्या संगती असणारे असंख्य माझ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लोकांच्या अडचणीचे आलेले अर्ज, त्यांचे अडचणीचे प्रश्न बघितलं मी मोबाईलवरती तर असंख्य पडले होते. असा नेता माझ्या राजकीय 10-12 वर्षाच्या दूरदृष्टीमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाला. मी माझ्या खटाव तालुका मार्केट कमिटीच्या वतीनं व माझ्या आमदार प्रभास गाडगे युवा मंचच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. उद्या बाजार पटांगणामध्ये शोकसभेचं भावपूर्ण अर्पित करायचे आहे. ते खटाव तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी तिथे हजर राहायचे आणि माझे 2 शब्द संपवतो. पण बाहेरच्या याच्यासाठी अगदी अक्षरशः सकाळ म्हणजे ज्यांचा काही संबंध आहे, घरात बसून असणारी लोक सुद्धा अक्षरशः रडतायत आणि हळहळ व्यक्त करतायत. म्हणजे त्याचं काय असू शकतं. तेव्हा हीच त्यांना आधार देण्याचं काम सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी करूया. अशा पद्धतीचं मी या ठिकाणी आपण आलात. पृथ्वीराज बाबाने त्याच्या शोकसभेचं आयोजन केलं, त्याचबद्दल आपण आलेले सगळेजण त्यांनी केलं आणि सगळे वार्ताहर आपण सगळ्यांचे मी खरं तर तुम्हीच आभार मानाय पाहिजे होते. मी आभार मानते आणि उद्या आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम घेऊया एवढंच बोलतो.